गडचिरोली उमरखेड बसचा अपघात, 7 महिन्यांच्या चिमुकल्यासह तिघांचा मृत्यू, 33 प्रवासी जखमी. गडचिरोली आगारातून उमरखेडाकडे जाणाऱ्या एसटी बसला चंद्रपूर मार्गावरील नवेगाव मुरखडा गावाजवळ भीषण अपघात झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव बस लोखंडी काठडा तोडून रस्त्याच्या कडेला शेतात उलटली. या अपघातात 6 महिन्यांच्या चिमुकल्यासह तिघांचा मृत्यू झाला असून 33 प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी दुपारच्या सुमारास घडला. खाजा शहाबुद्दीन वय 70 राहणार वरागडा असे मृत्यू वृद्धाचे नाव असून उर्वरित 2 मृतांची नाव अद्याप समजू शकली नाहीत. जखमींना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार गडचिरोली आगाराची गडचिरोली उमरखेडा बस क्रमांक MH14 BT 0740 प्रवाशांची खचाखच भरून उमरखेडकडे निघाली होती. बस नवेगाव मुरखडा गावाजवळील वळणावर आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव बस थेट रस्त्याशेजारील लोखंडी काठडा तोडून शेतात उलटली. अपघात एवढा भीषण होता की बस उलटताच प्रवाशांचा एकच आक्रोश ऐकायला आला. अपघाताचा आवाज ऐकून नवेगाव व मुरखडा येथील नागरिकांना घटनास्थळाकडे धाव घेतली. नागरिकांनी बसचा काचा फोडून जखमींना बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातात 33 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे, तर एका तरुण मुलीची प्रकृती अत्यंत गंभीर असून तिच्यावर अतिदक्षता विभागात ICU उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे चंद्रपूर गडचिरोली महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त बस बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.